नमस्कार, मी जितेंद्र खैरनार, जनसामान्यांचा आवाज. आज आपल्यासोबत या धुळे शहराचे सुपरिचित असलेले कांतीलाल दाळवाले म्हणजे आबासाहेब आज आपल्याला माध्यमावर एक मुलाखत देणार आहेत. या मुलाखतीचा विषय जो साधारणपणे या आगामी काळात ज्या आता येऊ घातलेल्या ज्या महानगरपालिका निवडणुका आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याशी आज सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आबा, या आपल्या या आगामी काळामध्ये इलेक्शन जे लागू झालं आहे, या इलेक्शनच्या आधारे ज्या प्रकारे युतीचं जे काहीतरी गोंधळ माजलेला आहे, तर या संदर्भात आपण काय सांगणार? आता कसं आहे, प्रथमतः तर निवडणूक ही जवळ-जवळ 7 वर्षानंतर लागू झालेली आहे. व 7 वर्षात प्रत्येक पक्षाच्या जे पदाधिकारी होते, जे नेते मंडळी होते, त्या प्रत्येकाने जनतेचे, सर्वसामान्य जनतेचे कामं केलेली आहेत. व प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या, कार्यकर्त्याच्या मनात आहे की त्याने निवडणूक लढवावी. व प्रत्येक पक्षाकडे, जसं आता साधारणतः भारतीय जनता पार्टीकडे जवळ-जवळ 600 लोकांचे उमेदवारी अर्ज आलेले आहेत. आमच्याकडे जवळ-जवळ 280 उमेदवारी अर्ज आलेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे. काँग्रेस पक्षाकडे काही उमेदवारी अर्ज आलेले आहेत, काही उबाटाकडे आले आहेत, काही शिंदे सेनेकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे कसं आहे, एवढं उत्साह आहे सगळ्या नेते कार्यकर्त्यांमध्ये. त्यामुळे जर युती झाली तर मग फक्त आपल्याला शहराच्या जे लोक आहेत त्यांना फक्त 74 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. व जवळ-जवळ 1000 ते 1200 इच्छुक हे मैदानात उतरलेले आहेत. तर त्याच्यामुळे ते मला तरी वाटतं की युती शक्य होणार नाही. कारण जर युती झाली तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल. त्याच्यामुळे जो निवडून येणारा कॅन्डिडेट आहे तो डावलला जातो. व जे थोडक्यात जे पुढाऱ्यांच्या मागेपुढे फिरणारे आहेत, ज्यांच्या पक्षात किंवा वार्डात काही किंमत नाही, असे लोक हे पक्षाच्या प्रवाहात निवडून येतात. त्याच्यामुळे मला तर नाही वाटत की युती आपल्या इथे संभव होईल असं. आबासाहेब, जे आता पक्षाशी इतक्या वर्षापासून एकनिष्ठ आहेत, अशा लोकांना डावलून जे आता उपरे जे इतर पक्षामध्ये ये-जा करत आहे, या लोकांना तिकीट मिळण्याचे खूप जास्त चान्सेस वाटत असताना काही जे लोक जे पूर्वीपासून सोबत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारे जे आता हे यांनी इलेक्शनमध्ये उपऱ्यांना जे स्थान दिलंय, तर कुठे ना कुठे म्हणजे ज्या खऱ्या अर्थाने पाहायला गेलं जे पूर्वीपासून जे लोक होते यांना डावलण्यात येते, त्या संदर्भात त्यांच्याविषयी एक असंतोष निर्माण झालेला आहे. या संदर्भात आपण काय सांगणार? खरं तर या गोष्टीला, म्हणजे माझ्या मते खरं तर या गोष्टीला जनता कारणीभूत आहे. कारण कसं आहे, जनता ही काम करणाऱ्या माणसाला निवडून देत नाही. जनता ही, जेवढी जनता कारणीभूत आहे तेवढं नेते सुद्धा कारणीभूत आहे. मला आठवतं की आमचे वडील किंवा ज्यावेळेस जुन्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे नगरपालिकाच्या निवडणुका किंवा कोणत्याही निवडणुका व्हायच्या, जे जुने आपले पुढारी होते ते म्हणजे कामं करायचे व जनता ते कामं त्यांच्या लक्षात ठेवून त्यांच्या शब्दावर मतं दिले जायचे. त्यावेळेस पैशाला हे महत्त्व नव्हतं. आता प्रत्येक पक्षाने काय क्रायटेरिया केला आहे की विनिंग क्रायटेरिया हा प्रत्येक पक्षाचा एक मुख्य हे झालेला आहे, अजेंडा झालेला आहे. आता त्यामुळे कसं आहे, आता 74 नगरसेवक आहेत. थोडक्यात मी आपल्या याचंच उदाहरण देतो. आता बीजेपी कडून जर समजा 600 उमेदवार रिंगणात आहेत आणि फक्त 74 लोकांना आपल्याला तिकीट द्यायचे आहेत त्यांना, तर समजा 74 म्हणजे 525 लोक जवळजवळ नाराज होणार आहेत. मग या 525 मध्ये जे विनिंग कॅन्डिडेट आहेत, आता जे बाकी इतर पक्ष आहेत ते तर त्यांची वाट बघतच असतात. आणि इलेक्शनला कसं आहे, इलेक्शनला साम दाम दंडभेद अशा सगळ्या गोष्टी चालतात. आणि एका भागात प्रभाव असलेला किंवा समजा ज्याचा जनतेत प्रभाव आहे परंतु त्याच्याजवळ त्याची कुवत नाही आहे, आर्थिक कुवत. आता असे आपल्या धुळे शहरात भरपूर उदाहरणं आहेत. असे भरपूर लोक आहेत ज्यांनी इतके कामं केलेत. आता आमच्याच प्रभागातील जे सिद्धार्थ जगदवे, त्यांनी एवढं मोठं काम केलं की तिथे लोकांना 7-12 उतारा मिळवून दिला, सिटी सर्वे उतारा मिळवून दिला. परंतु धनशक्तीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही व त्यांनी एवढं महत्त्वाचं काम केल्यावर सुद्धा लोकांनी त्यांना पाडून टाकलं. त्याच्यामुळं माझ्या मते तर जनतेमुळेच या सगळ्या गोष्टी होतात. जनता जर विचार केला तर कोणत्या नगरसेवकाची म्हणा किंवा कोणत्या आमदाराची, खासदाराची हिंमत नाही. जनता पैसे घेते, त्याच्यामुळे त्यांच्या पुढे बोलू शकत नाही. हे 2000 रुपये म्हणा, 5000 रुपये, जे पैसे आपण घेतो त्याच्यानंतर मग जे 5 वर्ष आपल्याला त्यांची गुलामगिरी करावी लागते. असं समजा की 2000 रुपयात आपल्याला खरेदी करतात. त्याच्यामुळं तुम्ही विचार करून, जनतेने विचार करून, जो माणूस कामवाला आहे, जो काम करू शकतो, ज्याच्या घरी तुम्ही अर्ध्या रात्री ज्याचा दरवाजा ठोकू शकतात व आपलं काम करून आणू शकतात, अशा माणसाला मत द्या. भलेच घ्या, पैसे सगळीकडून घ्या, परंतु असं नाही. कारण पैसे तर सगळेच लोक जे येतं या निवडणुकीचा एक आता तो क्रायटेरिया झालेला आहे. त्याच्यामुळे घ्या, परंतु तुम्ही मत कोणाला देतायत हे काय कोणी बघायला येत नाही.
त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जे पण लक्ष्मी दर्शन होतं ते करा, परंतु जो काम करणारा माणूस आहे कोणताही पक्षाचा असू द्या तो, त्याला मत द्या व त्याला निवडून आणा व तुमचे कामं त्यांच्या माध्यमातून पूर्ण करून घ्या. आबासाहेब, जसं तुमच्या महायुतीमध्ये एक मोठा भाऊ म्हणून बघितला जाणारा जो पक्ष आहे भाजप, या भाजपमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा धुळे शहरामध्ये म्हणा इन्कमिंग खूप जोरात सुरू आहे. तर मुळात माझा प्रश्न असा आहे की अगर इन्कमिंग त्या पक्षाला इतका असताना मग इतर पक्षांच्या बाबतीमध्ये ह्या जे इन्कमिंग हा का नाही होत नाहीये? तेच आता लोकांना गैरसमज झालेला आहे की भारतीय जनता पार्टीत गेलो म्हणून निवडून येऊ. ते मागच्या वेळेस जे झालं, आता प्रत्येक वेळेस आता अगोदर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही लहान असेल तेव्हा, की अगोदर पंजा चिन्ह ज्याच्याजवळ राहिलं तो दगडही राहिला तरी त्याला लोक निवडून द्यायचे. आणि कसं असतं प्रत्येक गोष्टीचा एक टाइम वेळ काळ असतो. आता भारतीय जनता पार्टीला 15 वर्ष लोकांनी दिलं, परंतु ते 15 वर्षात लोकांचे ते ज्या आशा आकांक्षा होतात त्याच्यावर ते खरे नाही उतरू शकले. त्याच्यामुळं आता यावेळेस 1001% अटळ म्हणजे सत्तांतरण जे आहे ते 1001% अटळ आहे. आणि कसं आहे आता लोकांना ते त्याच्यामुळं ते वाटतं. आता थोडक्यात माझ्यासारखे काही ठराविक लोक आहेत, ज्यावेळेस सर्व लोक बीजेपीत जात होते त्यावेळेस मी बीजेपीचा सिटिंग नगरसेवक असताना सुद्धा मी राजीनामा देऊन टाकला. कारण कसं आहे मला तिथे माझ्या मनाला ज्या न पटणाऱ्या काही गोष्टी घडत होत्या किंवा जे हे करत होत्या, मग मी त्यांना बदलवण्यापेक्षा किंवा त्यांच्याकडे बोट करण्यापेक्षा मीच स्वतः बाजूला झालो. व आता यावेळेस तर नक्कीच 1001% पक्षांतरण अटळ आहे. कारण माणूस म्हणा किंवा पक्ष म्हणा किंवा कोणी व्यक्ती हा कधी हे नसतो. समय बडा बलवान, ज्याचा वेळ असतो. समय बलवान तो गदा पैलवान, ही एक म्हण आहे. आता त्यांची वेळ होती, आता ती वेळ यावेळेस संपुष्टात येणार आहे आणि आता आमची वेळ चालू होणार आहे, ही जनता दाखवून दिली. आबासाहेब, ज्या प्रकारे पिंपरी चिंचवडमध्ये दोघी राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहे, त्या संदर्भात आज धुळ्यामध्ये तशी काही परिस्थिती निर्माण होते का? अजूनपर्यंत तर तसं काही नाही. कारण त्यांचे जे शिलेदार होते ते शिलेदारच भारतीय जनता पार्टीत चालले गेले आणि ते गेले, परंतु त्यांची आता अशी अवस्था झाली, आता त्यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात येते असं मला ऐकण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या इथं तर तशी काही शक्यता नाहीये. आणि वरच्या लेवलला आता अजितदादा झालं किंवा शरद पवार साहेब झाले, आता हे वरच्या लेवलला ऑटोमॅटिकली ती शरद पवार राष्ट्रवादी जी ती ऑटोमॅटिकली वरच्या लेवललाच ती अजितदादा पवार राष्ट्रवादीत विलीन होईल असं मला वाटतं. आबासाहेब, ज्या प्रकारे आपण एकेकाळी बीजेपीचे स्टँडिंग नगरसेवक होते, मग काय अशी गोष्ट घडली की आपण परत राष्ट्रवादीची कास धरली? मी तेच बोललो ना, की मला आता कसं असतंय बघा, पक्षांतरात काही गोष्टी असतात. आता ज्या गोष्टी मला समजा ज्या गोष्टी मला नाही पटल्या, त्या समोरच्यांना मला ज्या चुकीच्या वाटल्या त्या समोरच्यांना बरोबर वाटत असतील. त्याच्यामुळे त्या गोष्टी मला ओपन करणं किंवा जनतेसमोर बोलणं किंवा कोणावर टीका करणं या गोष्टी मला हे नाही. त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यावेळेस मला ज्या गोष्टी आवडल्या नाही, ज्या गोष्टी पटल्या नाही, त्याच्यामुळे मी तिथून वेगळा झालो. ते मला त्यांच्यावर काही म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला म्हणजे सांगण्यात पण येणे आणि सांगून पण येणे. कारण कसं असतं, आता मी जे सांगायला आता मी बोललो म्हणजे मी खरंच बोलतोय असं मला वाटतं. परंतु समोरच्याला ते वाटतं की अरे हा याची बाजू ओढतोय, त्याच्यामुळे ते न सांगितलेलंच बरं. आबासाहेब, आता लगभग 4-5 दिवसापासून आपण पाहत आहोत की सगळीकडे जे कार्यालय बूथ स्थापले गेले आणि त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी जे अधिकाऱ्यांची जी रेग लागलेली, मात्र कुठलाही भावी उमेदवार हा त्या ठिकाणी फिरताना दिसत नाही. याचे कारण काय असू शकतं? मी तुम्हाला तेच बोललो ना, की आता कसं आहे प्रत्येक पक्षात 74 नगरसेवक आपल्याला शहरातून 74 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत आणि प्रत्येक पक्षात जवळ-जवळ बीजेपीत 500-600 आमच्याकडे लगभग 300 प्रत्येक याच्यात हे आले. त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवाराला एक अशी आस लागून राहिली, की समजा आपल्याला इकडून जर तिकीट नाही मिळालं तर इकडे तिकीट मिळेल. तुम्ही आता उद्या सोमवार आणि मंगळवार आहे 2 दिवस इतकी गर्दी पडेल तिथे, की जो दुपारी 3चा टाईम दिलाय तो सांगता येत नाही, की रात्री 3 वाजेपर्यंत सुद्धा अधिकाऱ्यांना ते फॉर्म घेण्यासाठी बसावं लागू शकतं. कारण प्रत्येकाला आस आहे, की मला बीजेपीतून नाही भेटलं तर मला राष्ट्रवादीतून मिळेल, मला राष्ट्रवादीतून नाही मिळालं तर मला काँग्रेसमधून मिळेल. त्याच्यामुळे सगळे लोक थांबलेले आहेत आणि वेट अँड वॉच करतायत. कारण कोणत्याच पक्षाने अजून त्यांची उमेदवारांची लिस्ट ही जाहीर केलेली नाही. कारण ती लिस्ट जाहीर केली तर ती बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे ती आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळीच ती जाहीर होईल आणि मग हे 2 दिवसात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्याचा सर्व ताण हा जो या प्रशासनावर येणार आहे त्याच्यामुळे. तर आबासाहेब, काही जे लोक जे दुखावले गेलेत, या लोकांचा ओघ राष्ट्रवादीकडे वळताना आपल्याला दिसत आहे का? हो, 100% भरपूरसे चांगले उमेदवार आमच्या संपर्कात आहे. परंतु आता तुम्हाला बोललो ना, की कसं असतं प्रत्येकाला एक आस असते, की आपल्याला इथे मिळेल. कारण सगळ्याच पक्षाच्या श्रेष्ठींनी सगळ्यांना वेटिंगवर ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. उद्या दुपारपर्यंत सगळं चित्र जवळ-जवळ क्लिअर होऊन जाईल. आबासाहेब, आपण वार्ड क्रमांक 5 मध्ये उमेदवारी करणार आहात.
तर आपल्या पक्षामार्फत आपलं तिकीट हे डिक्लेअर झालं आहे का? आता कसं आहे, तिथं आमचे वरिष्ठ नेते माझे मोठे भाऊ कैलास भाऊ चौधरी हे सुद्धा तिकिटाची मागणी करतायत. त्याच्यानंतर अजून भरपूरसे आहेत. आता ते आम्ही आमचं पक्षांतर्गत ज्यावेळेस आमचे पक्षश्रेष्ठी ज्यावेळेस जो निर्णय देतील, तो निर्णय कैलास भाऊ पण मान्य करणार आहेत, मी पण मान्य करणार आहे. त्याच्यामुळे मी आज असं दाव्याने सांगू नाही शकत की मला उमेदवारी मिळेल असं. तर आबासाहेब, इन केस आपल्याला जरी उमेदवारी मिळाली, तर आपल्या समोर जे आपल्या वार्डाचं काही विकासाचं विजन कशा प्रकारचं असेल? आता तुम्हाला माहिती असेल, मी ज्यावेळेस 2018 साली निवडणूक लढवली, त्यावेळेस काय विजन होतं, मी माझ्या स्वखर्चाने माझ्या प्रभागातल्या सगळ्या बोरिंगा, त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी जे पण कामं होते, समजा गटारी चोकअप असतील, कुठे नाले चोकअप होते, तिथे मी माझ्या स्वखर्चाने मी तिथे काम केलं. परंतु 2018 मध्ये इलेक्शन झाल्यानंतर साधारण फेब्रुवारी 2019ला मला एक सिव्हिअर अटॅक आला. त्याच्यामुळं मी त्याच्यानंतर प्रभागात जाऊ नाही शकलो. कारण मला डॉक्टरनी सांगितलं होतं, की तुम्ही जर आता जास्त ट्रेस घेतला, तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यावेळेस माझा मुलगा 8च वर्षाचा होता, मुलगी 12 वर्षाची होती. आणि मग मी त्या संदर्भात आमच्या पक्षश्रेष्ठींकडे माझा राजीनामा पाठवला. परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की इलेक्शनला आता 2च महिने झालेले आहेत. आता जर राजीनामा दिला तर आपल्याला सगळ्या गोष्टींना नवीन सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे तो राजीनामा त्यांनी स्वीकारला नाही. परंतु भगवंताला माहिती होतं, की बुवा याला इलेक्शन नंतर असं होणार आहे. त्याच्यामुळे माझ्याकडनं प्रभागाचे सगळे जेवढे विकास कामं होते, ते माझ्या नगरसेवक पदाच्या पहिल्याच कारकिर्दीत करून घेतलेले होते. व ते माझ्या प्रभागातले जेवढी जनता आहे, माझे मायबाप जनता, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. व त्याच पद्धतीने मी जे त्यावेळेस माझ्या खिशातून जो खर्च करून काम केलं, तेच आता मी महापालिकेच्या माध्यमातून त्याच्यापेक्षा डबल पद्धतीने ते काम करेन. तर आबासाहेब, आता काही सूत्रांच्या माहितीनुसार म्हणजे भाजप आणि शिंदे गटाची युती होत आहे, पण कुठे ना कुठे हा जो त्यांचा मित्र जो पक्ष आहे, या पक्षाला लांब ठेवण्याचं म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला लांब ठेवण्याचं कारस्थान चालू आहे. या संदर्भात आपण काय सांगणार? 1001% कोणत्याच पक्षाची युती होणार नाही. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, की प्रत्येक पक्षात एवढे उमेदवार असल्यामुळे आणि आजच्या घडीला धुळे शहरात बीजेपी हा मोठ्या भावाची भूमिका निभावतोय. धुळे शहरातच नाही, महाराष्ट्रभरात. आता जर मोठा भाऊ म्हणेल, की मी तुम्हाला 10 जागा देतो आणि मी 60 जागा घेतो, तर ते लहान भाऊ ऐकून घेणार नाही. त्याच्यामुळे युती शक्यच नाही. कोणत्याच पक्षाची युती होणार नाही. सगळेजण जो तो स्वबळावरच लढतील. आपण पाहू शकता की अशा प्रकारे आबासाहेबांनी आपल्याला खूप छान प्रकारे एक मुलाखत सादर केली व या या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये किंबहुना कुठेही युती होणार नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी प्रतिपादन केलं. आबासाहेब, आपल्याला आगामी निवडणुकीच्यासाठी आमच्या माध्यमाद्वारे खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय.